नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत दिल्लीतील मालवीय नगर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक अग्नितांडवाबद्दल। 3 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका बहुमजली इमारतीत भीषण आग लागली। या इमारतीच्या तळमजल्यावर रेस्टॉरंट होते, तर वरच्या मजल्यावर हॉटेलची व्यवस्था होती। काही मिनिटातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले आणि अनेक लोक आत अडकले। या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला असून 40हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे। मृतांमध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की धूर इतक्या वेगाने पसरला की लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। अनेक जण खिडक्यांमधून मदतीसाठी ओरडत होते। काहींनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यांवरून उड्या मारल्या। स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर गाद्या टाकून लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दिल्ली अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य राबविण्यात आले। अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। प्राथमिक माहितीनुसार आग तळमजल्याखालील रेस्टॉरंटमधून सुरू झाली असावी, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक कारणांचा तपास सुरू आहे। या घटनेने पुन्हा एकदा अग्निसुरक्षा नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। व्यावसायिक इमारतींमध्ये पुरेसे आपत्कालीन मार्ग, अग्निशमन यंत्रणा, नियमित सुरक्षा तपासणी किती आवश्यक आहे हे या दुर्घटनेतून स्पष्ट झाले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। मित्रांनो, अशा घटनांमधून समाजाने सुरक्षा नियमांचे पालन करणे, प्रशासनाने कठोर कारवाई करणे आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे। हा महत्त्वाचा धडा घेणे गरजेचे आहे। चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका आणि माहिती दुसऱ्यांपर्यंत शेअर करा।